आणि तेव्हा मी 5वीत होते 3 वर्ष मागे. तर तेव्हापासून मी ठरवलं होतं की ही खेळली तर मी खेळणार. So, क्रिकेट झालं. त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट एक खूप महत्वाचा निर्णय आणि मग ऍक्टर. ह्या 3 महत्वाचे टप्पे जे आहेत आयुष्यातले ते हिच्या मागे मागे मी घेतलेले आहेत सेम. हे ताईनी केलं म्हणून तू केलं. हो, त्यामध्ये काहीच लॉजिक नाही आणि माझं मत. ठीक आहे, पण ह्या तीनही गोष्टी पाहिल्या तर 3 ग्रहावरच्या 3 गोष्टी आहेत. क्रिकेट वेगळ्याच दुनियेत आहे, हॉटेल मॅनेजमेंट वेगळंच आहे आणि ऍक्टिंग वेगळंच हे आहे. मला आजच जाणवतंय हा बोलतोय हो, तेव्हा हो, की हो. खरंच 3 वेगवेगळ्या गोष्टी. कशाचा कशाशी काही संबंध नाही. म्हणजे कारल्याच्या भाजी बरोबर श्रीखंड खाण्यासारखं आहे. आणि चौथी गोष्ट की हिने 4 वर्षांपूर्वी बिझनेस सुरू केला होता हो. आणि आता गेल्या वर्षी आम्ही सुद्धा म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणींनी असं ऐश्वर्या तू पण सुरू केला. येस म्हणजे बहिणीच्या पावलावर पाऊल म्हणजे इतकं पावलावर पाऊल. हा असं आहे. बरं, पण मग याचं कधी तुला असं नाही वाटलं की आपण आता काहीतरी वेगळं करूया, बस झालं, तुला किती फॉलो करू मी? काय बरं वेगळं केलंय का ग मी काही? हो, म्हणजे ती प्रत्येक गोष्ट मी जी केली त्याच्यापेक्षा उत्तम करते, त्यामुळे माझं पुसून निघतं ते. पण कारण की अगेन कारण हिच्या एक्सपिरियन्सेस मधनं मी सुद्धा शिकत असते की हा हे नाही करायचंय. यू अंडरस्टँड राईट? तर त्यामुळे सुद्धा कदाचित ती better त्यामुळे ती करत ते बेटर करते आणि त्यात तिला चांगली फळं मिळतात, म्हणजे माझ्यापेक्षा असं मला वाटतं. तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की तुम्ही ब्लॅक कॉफी वाले असाल. हो हो. काय पितात तुम्ही? आम्ही ब्लॅक कॉफी पितो. ब्लॅक कॉफी पितो. आमच्याकडे असे लाड पुरवले जात नाही. आम्ही फक्कड चहा देतो आणि तो तुमच्या मूळ फक्कड चहा आमच्या समोर आहे. पहिला प्रश्न विचारायचा, हे जे लहानपण तुम्ही आता म्हणालात, हे लहानपण नेमकं कुठलं? नेमकं डोंबिवलीचं. डोंबिवली? येस. मग डोंबिवलीत तुम्ही आई बाबा वगैरे सगळे एकत्र असायचं? हो ना, हे लहानपण जे आता आपण सांगत होतो ते डोंबिवलीच्या बाहेर पडायच्या प्रयत्नांमधलं लहानपण होतं. हा. आमचा जन्म डोंबिवलीचा, शिक्षण 10वी पर्यंतचं डोंबिवलीचं. त्यानंतर कसं बाहेरचे जग असतं ते बघण्यासाठी मी गेले अहमदाबादला, ही गेली गोव्याला हॉटेल मॅनेजमेंट करायला आणि त्यानंतर आम्ही दोघी आलो मुंबईत थोडं इथे राहायला. जॉब केले. पण मग जे तुला वाटत होतं की 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला नोकरी मिळेल, ते- हा एक खूप मोठा भ्रम होता की आपल्याला 5 स्टारला गेस्ट म्हणून जायला आवडतं, काम करायला नाही आवडत. बाप रे बाप. आम्ही मागच्या दरवाजाने आज जायचं आणि मग विचार- तो युनिफॉर्म घालून मागचा काम दरवाजा 5 स्टार हॉटेलच्या फ्रंट डोर सारखा नसतो. 50 किलो कांदे चिरा, ते आहे ते 50 किलो. असं नाही साधं काही काम. काही काय सांगतेस तितिक्षा? खरं सांगते मी, 50 काम केलंय. फक्त चांगले असतील तुझे हेडशेफ. हेडशेफ पण सांगते. काय तू काय जास्त चिरले? अरे म्हणजे मोजता नाहीये ते सकाळी करत केलं राहा. की हा. एकतर तुम्ही दोघी ठरवून मला येडं बनवायला आला. अरे नाही, लहानपणापासून खायला खूप आवडतं. सडे तोड, म्हणजे व्हेज नॉन अरे, व्हेज अरे, सगळं. हो, सगळं खूप जास्त सगळं खायचो. आता थोडेसे ते लिमिटेशन झाले ऍक्टर झालो म्हणून. म्हणजे आम्ही आई बाबांसोबत किचन मध्येच असायचो. मला असं आठवत नाही की आम्ही हॉलमध्ये खेळतोय आणि ते इथे जेवण बनवतात, असं काही नाही. दोघी एकत्र बहिणी बसल्यावर गॉसिप वगैरे करता? खूप म्हणजे दुसरं काय करतात दोन बहिणी भावंड एकत्र बसल्यावर ते तर करावंच लागतं. ते खूप हेल्दी असतं कुणाच्या दृष्टीने हेल्दी असतं? आपल्या काय मानसिक विषय काय स्वास्थ्याच्या असतात? Gossip चे दृष्टीने. विषय काय सगळं असतात? लकीली आम्ही एकाच इंडस्ट्रीतले असल्यामुळे खूप कॉमन विषय. फक्त पहिले कुटुंब असायचं. आता आम्ही जसं तुझ्याबद्दल बोलत होतो थोड्या वेळापूर्वी, छान, आम्ही खूप छान. काय ऐकलंय माझ्याविषयी तुम्ही? अरे काय आम्हाला एक रील करायचं तुझ्याबद्दल, बरोबर? तर ते आम्ही विचार करत होतो की संकर्षण करायचं? करेल का. करेल का? ते तसं काय मी रील करीन, पण माझ्याविषयी तुम्ही आतापर्यंत काय ऐकलंय आणि गॉसिप केलं तर काय कराल याची मला उत्सुकता आहे. नाही, आम्ही तुझ्याबद्दल म्हणजे मी तरी सांगेन की तू काय वाचतोस याबद्दल आम्ही गॉसिप करू, की काय असं तू असं वाचतोस, काय वाचत इतकं असेल? उत्तम बोलतोस हा याबद्दल आम्ही गॉसिप अच्छा, करू. बाकी निंदा नालच ती काही नाही ना? तेच आहे, असं गरजेचं नाही ऍक्च्युली नेहमी निंदाच होईल कारण आम्ही नेहमी नाही, पण कौतुक- कधीतरी होईल ना. 95 झाली. आता या एपिसोड नंतर कळेल. गाडीतून परत 95 साली म्हणतात, 95 साली. यांना काही मान मर्यादा, भीडभाड, दोघी बहिणी आपल्या भिडतायत. दोघींमधली डॅशिंग कोण आहे? दोघी दोघी आहोत.